कुणच्यान गेल्या त्यांनी वाटण्या करूस अजून पत्ता नाही यांचा. तिथे भांडणं पिणं हुल्यात का काय माहीत. अरे देवा, व्यवस्थित वाटण्यांचं काम होऊन दे रे बाबा, एवढंच तुझ्याकडे मागणं आहे. झालंय का वाटण्यास काय व्यवस्थित? हा, काय काळजी करून कशी. बाई एले बरं झालं ह्यानी, माझ्या जीवात जीव नव्हता. आणि ह्यानी लईच खुश दिसवल्यात नी. बहुतेक हिशाची वाटणी चांगलीच मिळाली वाटतं यासनं, म्हणून एवढे खुशी दिसवल्यास आहे. आणि मी या उगेच काळजी करीत बसला. पाणी देतो थांबती यासनं. आहो ऐकल्याशी काय, इकडे येवा जरा. बोला साहेब. हे घेवा पाणी आधी पिवा. आणि होय, काय काय झालं वाटण्यांचं काम झालं व्यवस्थित? आणि आमच्या आयुष्यात काय काय आलं? हे बघ, टेन्शन घेतली काय बी गरज नाही आम्हाला. सगळ्यात जास्त वाटणी आम्हालाच मिळाले. होय खरंच काय? आणि ती काजूची बाग कुणाच्या वाटणीशिली ती? ती काजूची बाग ती भावाच्या वाट्यासच गेली. आणि तो बावडीजवळचा मोठा होंडा तो कुणास मिळाला? तो आमचा मोठा होंडा तो बी भावासच मिळाला गे. आणि ते गावाकडचं घर ते कुणास मिळालं? ते गावाकडचं घर ते बी घर भावासच मिळालं. कारण मी आता कामाच्या ह्याच्यात तिकडे जाऊ शकत ना, त्याच्यामुळे त्यासच मिळालं ते घर बी. सगळं भावासच मिळालं तर तुम्हाला काय मिळालं? तुझ्या माझं माळावरची शेती आहे की त्यांची, ती शेती मिळाली बघ. खरं तरी बी मी आज लई खुश आहो बघ. ती माळावरची शेती ती घेऊन काय करतायशी तुम्ही? त्याच्यात होता 5 पुती भात, आणि ते बी पाऊस लागला तर, नाही तर ते बी गेलं. माझ जे आज मिळालाय का नाही ते अनमोल आहे. त्याची किंमत करणं अशक्यच आहे. तुमचं डोकं बिकं फिरलाय का काय हो? सरळ सांगा की काय आलाय तुमच्या वाटणीस? अगे थांब सांगतो. हे बघ, माझ्या हिश्श्याशी तुळशी माळ येले बघ. अहो, ही तुळशी माळ घेऊन काय करतायशी तुम्ही? सगळी जमीन चांगली भावास दिल्याशी, आणि आम्ही काय करतला आणि पोरांनी काय खाताला सांगा आता. अगे ही नुसतं तुळशी माळ नव्हे तर साक्षात विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि ही माझ्या बाबाची शेवटची आठवण, जी कायम माझ्या सोबत राहणार. बरोबर हाय हो तुमचं. खरं उद्या आमच्या पोरांचं कसं होणार तीच काळजी लागले माझ. हे बघ पूजा, देणारा आणि घेणारा तर तो वरती आहे, आणि माझ्या पाठीवर तर साक्षात विठ्ठल माऊलीचा आशीर्वाद आहे. तर मग टेन्शन कशाच घेतलेलं? जे काय होईल ते विठ्ठल रुक्माई बघून घेईल की. आम्ही काय टेन्शन घेतीस आहे?